विषय विज्ञान, प्रकरण 19, ताऱ्यांची जीवनयात्रा. प्रश्न 1. आपली सूर्यमाला कशात सामावलेली आहे? एका दीर्घिकेत म्हणजेच आकाशगंगेत. प्रश्न 2. दीर्घिका हा कशाचा समूह असतो? अब्जावधी तारे, त्यांच्या ग्रहमालिका व ताऱ्यांमधील रिकाम्या जागेत आढळणाऱ्या आंतरतारकीय मेघांचा समूह असतो. प्रश्न 3. विश्व हे कशाने बनलेले आहे? असंख्य दीर्घिकांनी मिळून. प्रश्न 4. आपण दीर्घिकांना किती मुख्य प्रकारात विभागू शकतो? 3. प्रश्न 5. दीर्घिकांचे 3 प्रकार कोणते? चक्राकार, लंबगोलाकार, अनियमित आकाराचे. प्रश्न 6. दीर्घिका ही चक्राकार असून तिला काय नाव देण्यात आले? मंदाकिनी. प्रश्न 7. आपण रात्री आकाशात पाहिले तर आपल्याला फक्त टिंबटिंब दिसतात, ग्रह व तारे. प्रश्न 8. अनेक दुर्बिणी कोठे ठेवलेल्या असतात? पृथ्वीच्या पृष्ठभागावर. प्रश्न 9. तर काही दुर्बिणी कोठे ठेवलेल्या असतात? मानव निर्मित कृत्रिम उपग्रहांच्यावर. प्रश्न 10. कोणत्या दुर्बिणी अधिक प्रभावीपणे खगोलीय वस्तूंचे निरीक्षण करू शकतात? पृथ्वीच्या वायुमंडलावर असलेल्या दुर्बिणी. प्रश्न 8. दुर्बिणीतून केलेल्या निरीक्षणांचा फायदा काय होतो? खगोलशास्त्रज्ञ विश्वाबद्दल सखोल माहिती मिळवतात. प्रश्न 12. रात्री आकाशात आपण किती तारे डोळ्याने पाहू शकतो? सुमारे 4000 तारे. प्रश्न 13. त्यातील सामान्य तारा कोणता? सूर्य. प्रश्न 14. सूर्याच्या वस्तुमानाचा किती टक्के भाग हायड्रोजन आहे? 72%. प्रश्न 15. सूर्याच्या वस्तुमानाचा किती टक्के भाग हेलियम आहे? 26%. प्रश्न 16. किती टक्के हेलियमपेक्षा अधिक अनुक्रमांक असलेल्या मूलद्रव्यांचा अणूच्या रूपात आहे? 2% भाग हेलियमपेक्षा अधिक अनुक्रमांक असलेल्या मूलद्रव्यांच्या अणूच्या रूपात आहे. प्रश्न 17. सूर्याचे गुणधर्म कोणकोणते? वस्तुमान, त्रिज्या, पृष्ठभागावरील तापमान, केंद्रावरील तापमान, वय. प्रश्न 18. सूर्याचे वस्तुमान किती आहे? 2 × 10⁻³ किलोग्रॅम. प्रश्न 19. सूर्याची त्रिज्या किती आहे? 6,95,700 किलोमीटर. प्रश्न 20. सूर्याच्या पृष्ठभागावरील तापमान किती आहे? 5,800. प्रश्न 21. सूर्याचे वय किती आहे? 4.5 अब्ज वर्ष. प्रश्न 22. सूर्याच्या केंद्रातील तापमान किती? 1.5 × 10 इतके. प्रश्न 23. आपल्या आकाशगंगेत सुमारे किती तारे आहेत? 10⁴. प्रश्न 24. आकाशगंगेचा आकार मध्यभागी कसा आहे? फुगीर असलेल्या तबकडीसारखा. प्रश्न 25. सूर्यमाला तिच्या केंद्रापासून किती किलोमीटर आहे? 2.7 × 10⁻17 किलोमीटर. प्रश्न 26. एका परिवलनासाठी तिला किती वर्षे लागतात? 2 × 10⁸ वर्ष. प्रश्न 27. सूर्याच्या वस्तुमान पृथ्वीच्या वस्तुमानाच्या किती लक्षपट आहे? 3.3 लक्षपट. प्रश्न 28. ताऱ्यांचे वस्तुमान सूर्याच्या वस्तुमानाच्या किती पट आहे? 1/10 पासून ते 100 पट इतके आहे. प्रश्न 29. ताऱ्यांच्या त्रिज्येपेक्षा सूर्याची त्रिज्या किती पट पर्यंत असते? 1/20 पासून ते 1000 पट पर्यंत. प्रश्न 30. आंतरतारकीय मेघ म्हणजे काय? दीर्घिकांतील ताऱ्यांच्या मध्ये असलेल्या रिक्त जागात ठिकठिकाणी वायू व धुळीचे प्रचंड मेघ सापडतात, त्यांना आंतरतारकीय मेघ असे म्हणतात. प्रश्न 31. मोठी अंतरे मोजण्यासाठी शास्त्रज्ञ कोणते एकक वापरतात? प्रकाश वर्ष. प्रश्न 32. एक प्रकाश वर्ष म्हणजे काय? प्रकाशाने एका वर्षात ठेवलेले अंतर. प्रश्न 33. एका प्रकाश वर्षात किती अंतर असते? 3,00,000 किलोमीटर/सेकंद. प्रश्न 34. प्रकाशाला चंद्रापासून आपल्यापर्यंत येण्यास किती वेळ लागतो? 1 सेकंद लागतो. सूर्यापासून येण्यास 8 मिनिटे लागतात. प्रश्न 35. सूर्यापासून जवळ असलेला तारा कोणता? अल्का सेंटॉरिस. प्रश्न 36. ताऱ्यापासून आपल्यापर्यंत येण्यास किती वर्षे लागतात? 4.2 वर्ष. प्रश्न 37.
वायुगोल अंकुचित झाल्यास वायूचे तापमान वाढून काय होते? गुरुत्वीय स्थितीज ऊर्जेचे उष्णतेत रूपांतर होते. प्रश्न 38. ताऱ्यामधील वायूच्या कणामधील कोणते बल हे कणांना एकत्र ठेवण्याचे कार्य करते? गुरुत्वीय बल. प्रश्न 39. तारा कसा स्थिर असतो? वायूतील कणांना एकत्र आणण्यासाठी सतत प्रयत्नशील असलेले गुरुत्वीय बल व त्याविरुद्ध कार्यरत असलेल्या व ताऱ्याच्या पदार्थाला सर्वत्र पसरवण्यासाठी सतत प्रयत्नशील असलेला ताऱ्यामधील तप्त वायूचा या दोन्ही संतुलन असल्यास तारा स्थिर असतो. प्रश्न 40. ऊर्जा सतत घटत केव्हा असते? तारे सातत्याने ऊर्जा देत असल्याने. प्रश्न 41. तापमान स्थिर होण्यासाठी काय होणे आवश्यक आहे? ताऱ्यात ऊर्जा निर्माण होणे. प्रश्न 42. ताऱ्यांच्या केंद्रातील टिंबटिंब जळण्याने ऊर्जा निर्मिती होते. इंधन जळण्याने. प्रश्न 43. ताऱ्यांच्या उत्क्रांतीचे कारण कोणते? केंद्रातील इंधन जळणे, याचा साठा कमी होणे. प्रश्न 44. ताऱ्यांच्या वस्तुमानावर काय अवलंबून असते? एकामागून एक किती इंधने वापरले जातील हे. प्रश्न 45. ताऱ्याचे वस्तुमान जितके अधिक तितक्या गतीने त्यांची काय होते? उत्क्रांती होते. प्रश्न 46. ताऱ्यांच्या मूळ वस्तुमानाप्रमाणे त्यांच्या उत्क्रांतीचे किती मार्ग आहेत? 3 मार्ग आहेत. प्रश्न 47. ताऱ्यांच्या उत्क्रांती दरम्यान त्यांचे काय होते? मोठ्या प्रमाणात प्रसरण होते. प्रश्न 48. त्यांचा आकार किती पटीने वाढतो? 100 ते 200 पटीने. प्रश्न 49. या अवस्थेत त्यांना काय म्हणतात? तांबडा राक्षसी तारा. प्रश्न 50. ताऱ्यांचा विस्फोट केव्हा होतो? उत्क्रांतीच्या शेवटी. प्रश्न 51. सूर्याला या स्थितीत येण्यास किती वर्षे लागतात? 4 ते 5 अब्ज वर्ष. प्रश्न 52. कोणते तारे या अवस्थांमधून जातात? तांबडा राक्षसी व महाराक्षसी तारा. प्रश्न 53. महाराक्षसी अवस्थेत त्याच्या किती कोटीपर्यंत वाढ होऊ शकते? 1000 पटीपर्यंत त्यांची वाढ होऊ शकते. प्रश्न 54. शेवटी होणारा महाविस्फोट कसा असतो? शक्तिशाली. प्रश्न 55. केंद्रातील भाग कसा होतो? आकुंचित. प्रश्न 56. त्यांचा आकार किती किलोमीटरच्या जवळपास येतो? 10 किलोमीटरच्या. प्रश्न 67. त्यांना काय म्हटले जाते? न्यूऑन तारे. प्रश्न 58. ताऱ्यांची अंतिम अवस्था कोणत्या तारेची होते? न्यूट्रॉन तारा. प्रश्न 59. श्वेतबटूंचा आकार केवढा असतो? पृथ्वी इतका. प्रश्न 60. त्यांची घनता कशी असते? जास्त असते. प्रश्न 61. किती वर्षांच्या पूर्वी असा महास्फोट झाला? 7500 वर्षांपूर्वी. प्रश्न 62. हा महास्फोट प्रथम कोणी पाहिला? चीनी लोकांनी. प्रश्न 63. किती साली असा महास्फोट पाहिला? 1054 साली. प्रश्न 64. या अंतिम स्थितीस कोणते नाव दिले? कृष्ण विवर्त.